लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट पाहूया आपल्या व्हिडिओमध्ये. तर आपण पाहिलं आहे की इकडे आर्याच्या घरी नंदिनी आणि जीवा हे दोघंजण आलेले असतात. ती म्हणते, बसा तुम्ही, मी तुमच्याकरिता पाणी घेऊन येते. तर त्याचवेळी जीवा म्हणतो, एक मिनिट थांब, आमच्यासाठी पाणी घेऊन येण्याऐवजी आधी मी विचारत असलेल्या प्रश्नांची मला पटापट उत्तरं दे. आर्या आत्ता त्याच्याकडे बघतच राहते. तर जीवा तिला विचारतो, मला सांग, तू एन्झायटी पिल्स कधीपासून घेतेस? त्यावर ती नंदिनीकडे बघते. तर जीवा तिला सांगतो, नंदिनीकडे बघू नकोस, मी तुला प्रश्न विचारतोय, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. तू एन्झायटी पिल्स कधीपासून घेतेस आर्या? त्यावेळी आर्या अगदी खरं आणि पटकन उत्तर देऊन टाकते, 3 वर्षांपासून. 3 वर्ष घेते. त्यावर तो तिला विचारतो, पण 3 वर्ष जर तू एन्झायटी पिल घेत होतीस तर ही गोष्ट तू आमच्यापासून का लपवलीस? हे सगळं करून तुला काय मिळालं? जर तू आम्हाला आधी सांगितलं असतंस तर? त्यावेळी आर्या विचारते की जर नंदिनी, मला सांग, तुझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी. त्यावर ती म्हणते, बरोबर, नंदिनी. जर उद्या नंदिनी तुझ्या आयुष्यातून नाहीशी झाली, निघून गेली, तर तू काय करशील? त्यावर जीवा म्हणतो, आर्या, उगाच काहीतरी बडबडू नकोस. आर्या म्हणते, मी फक्त साधा प्रश्न विचारला, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे जीवा. जर उद्या नंदिनी तुझ्या आयुष्यात नसली, निघून गेली, तर तू काय करशील? सांग ना. त्यावर जीवा म्हणू लागतो, काय करेन म्हणजे? वेडा होईन मी, मला नंदिनी नसेल तर कसं चालेल माझं? त्यावर आर्या म्हणते, एक्झॅक्टली, वेडा होशील तू. होशील ना? मग तेच माझ्याही बरोबर झालं. जीत आणि आमची मुलं गमावल्यानंतर मी सुद्धा तशीच झाले. त्याबरोबर जीवा म्हणतो, मी दारू पिईन. त्यावर ती म्हणते, तेच ना, दारू पिशील, वेडा होशील. मग मी सुद्धा दारू प्यायले ना, वेडी झाले, माझी मुलं मी गमावल्यानंतर. पण मग नंदिनीने मला सावरलं. नंदिनीने मला त्या सगळ्यातून बाहेर काढलं. मग हळूहळू मी डॉक्टर झाले. मला खूप अवॉर्ड्स मिळाले, खूप प्राइजेस मिळाले. पण अवॉर्ड्स मिळाले, प्राइजेस मिळाले, म्हणून मी माझ्या मुलांना आणि जीतला तर नाही ना विसरू शकत. जेव्हा जेव्हा त्या तिघांचा विचार मनात यायचा ना, तेव्हा तेव्हा हात थरथरायचे. ज्या हातांनी आजपर्यंत मी लाखो मुलांचा जीव वाचवला, ज्या हातांनी आजपर्यंत जी मुलं जगूही शकत नाही अशा मुलांना वाचवलं, जी मुलं अत्यंत सिरियस कंडिशनमध्ये माझ्याकडे आली त्यांनाही मी वाचवलं, पण तेच मी फक्त आणि फक्त माझ्या स्वतःच्या मुलांना नाही वाचवू शकले. म्हणून मग मी ठरवलं की मला कितीही त्रास होत असला तरी मला ह्या सगळ्यातून सावरावं लागेल. आफ्टर ऑल मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि डॉक्टरला असा हात थरथरून चालण्याचा अधिकारच नाही आहे. मग मी एन्झायटी पिल्स घ्यायला सुरुवात केली, जेणेकरून एक आर्या ऑलरेडी आहे, पण दुसरी आर्या हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरबाहेर उभी राहता कामा नये. तेव्हापासून आतापर्यंत मी त्या पिल्स घेते. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, मी माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्याला, जीतला नाही विसरू शकलेली. त्यांच्या आठवणींमुळे हे सगळं होतं. त्याबरोबर जीवा म्हणतो, पण मग हे सगळं तू आम्हाला सेरोगेसी करण्याआधी का नाही सांगितलंस? एकदा विश्वासात घेऊन सांगायचं होतंस आर्या. त्यावेळी आर्या म्हणत असते, अरे पण हे सगळं तुम्हाला वाटतंय ना तितकं सिरियस नाही आहे. खरंच तुम्हाला वाटतंय तेवढं कॉम्प्लिकेटेड हे सगळं नाहीच आहे. ऐका माझं, माझ्यावर विश्वास ठेवा. त्याबरोबर नंदिनी आणि जीवा हे दोघंही जण काहीच बोलत नसतात. आर्या म्हणत असते, मी खोटं बोलले, खरंच माझं चुकलं, मनापासून चुकलं. पण यापुढे नाही वागणार रे मी असं. यापुढे कधीच नाही खोटं बोलणार मी. पण आत्ता एकदा मला माफ करा ना, प्लीज मला माफ करा. त्यावेळी जीवा म्हणतो, पण आता आर्या, पुढच्या वेळेपासून आम्ही तुझ्यावर विश्वासच कसा ठेवायचा? तुझ्यावर विश्वास ठेवताना आम्हाला टेन्शन येणं स्वाभाविकच आहे ना. त्यावेळी मग आर्या म्हणत असते, नाही जीवा, मी असं पुन्हा नाही वागणार, मी म्हटलं ना. त्यावर जीवा म्हणतो, आर्या अगं, पुन्हा नाही वागणार, पण आत्ता वागली आहेस त्याचं काय करू शकतो आपण? आहे का काही सोल्युशन? नाही ना. मग आर्या, हे बघ, तुला गोष्टी जितक्या साध्या, सरळ, सोप्या वाटत आहेत ना, गोष्टी तितक्या साध्या आणि सोप्या नाही आहेत. तुझ्यासाठी जरी सगळं सोपं असलं तरी आमच्यासाठी नाही आहे. आमच्यासाठी आमचं बाळ ह्या जगात सुखरूप येणं खूप गरजेचं आहे. त्याबरोबर आर्या म्हणत असते, अरे हो जीवा, हो, कळतं आहे ना मला.
तुमचं बाळ ह्या जगात सुखरूप येणं तुमच्यासाठी किती गरजेचं आहे ते. पण जसं ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे ना, तसंच माझ्याहीसाठी आहे. त्यामुळे काळजी नका करू. मी काहीही होऊ देणार नाही आहे तुमच्या बाळाला. माझ्यावर विश्वास ठेव प्लीज जीवा, प्लीज. त्यावेळी मग आता जीवा जरा शांत होतो, पण तो म्हणतो की नाही आर्या, मी तुझ्यावर आता पुन्हा विश्वास नाही ठेवू शकत. त्यावेळी मग आता आर्या लगेच त्रास होण्याचं नाटक करू लागते. त्याबरोबर ती उलटी करायला जाते. आता आर्याला उलटी होते हे बघून नंदिनी लगेचच इमोशनल होते. नंदिनी आता जीवाला म्हणते, जीवा बघताय ना, अहो त्रास होतोय तिला. जीवा काहीच बोलत नसतो. आर्या हा सर्व प्रकार गपचूप उभं राहून बघत असते. ती म्हणत असते, वा, खरंच उत्तम पर्याय आहे की हा. म्हणजे मी फक्त नाटक केलं उलटी होण्याचं आणि जीवाचा राग गेला. वा वा वा, खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे खरं तर माझ्यासाठी. वा, उत्तम. त्यानंतर मग आता आर्या बाहेर आलेली असते. आता आर्या बाहेर आल्याच्यानंतर मग नंदिनी आर्यालाच पाणी वगैरे देते. आर्याला जरा रिलॅक्स करते. त्यावेळी मग आता जीवा हा तिथे उभा असतो शांतपणे. तो आर्याला म्हणतो, प्लीज प्लीज पुन्हा असं काहीतरी खोटं बोलू नकोस प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय तुला. त्यावेळी मग आर्या हे नाही, कधीच नाही बोलणार मी खोटं, असं म्हणत असते. त्यानंतर मग आता लगेचच इकडे जी नंदिनी असते तिला आर्या मिठी मारते. नंदिनीकडे पर्यायच नसतो आर्याला जवळ घेण्याखेरीज. त्यामुळे नंदिनीसुद्धा आर्याला जवळ घेते. आता त्या दोघींनी एकामेकाला जवळ तर घेतलेलं असतं, पण जीवाला मात्र थोडंसं टेन्शन वाटत असतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे वसवत्या आणि रम्या ह्या दोघींची चर्चा सुरू असते. मला वाटतं आर्याच्या गर्भात जे बाळ आहे ना, ते जीवाचंच आहे, असं इकडे रम्या म्हणते. त्यावर वसवत्या म्हणते, हो ना, मलाही काहीतरी असंच वाटते. बाप रे, जर हेच खरं असेल तर काय होऊ शकतं ना. पण मग खरोखर जीवा असं वागू शकतो का? जीवाने खरंच नंदिनीची फसवणूक केली असेल का? त्याबरोबर मग आता वसवत्या म्हणते, जेव्हा हे सगळं ना त्या नंदिनीला कळेल तेव्हा त्या नंदिनीची ना खूप गंमतच येईल, खूप मज्जा येईल. खूप गर्व आहे ना तिला जीवावर. सतत त्या जीवाची बाजू घेऊन आपल्याबरोबर भांडत असते. मग आता तिला कळेल किती किती चुकली येते, तिने काय केलं आहे ते. त्याबरोबर आता त्या दोघी जणी म्हणत असतात. लगेच म्हणेल, जीवा जीवा तुम्ही असं कसं वागू शकता? जीवा तुम्ही माझी फसवणूक कशी केली? आणि मग लगेचच इकडे रम्या म्हणते, हो हो आई, अगदी अगदी असंच म्हणते ती नंदिनी. वा, आता आपल्या हातामध्ये ना खरं तर हुकुमाचा एक्का लागलेला आहे. बॉम्ब आहे आपल्या हातात, बॉम्ब. फक्त तो फोडायचा कसा हे आपल्याला कळायला हवं. पण खरंच हा जीवाला मानलं म्हणजे नंदिनी प्रेग्नंट आहे तर त्याने आर्या, आणि आता आर्या प्रेग्नंट आहे. मग त्याबरोबर मग लगेचच रम्याला वसवत्या म्हणते, रम्या गप्प बस, आता आणखीन काही बोलू नकोस बाई. पण हे सगळं ना नंदिनीच्या समोर लवकरच यायला पाहिजे, पण ते कसं ते कळत नाही आहे. त्यावेळी मग वसवत्या आणि रम्या काय करून आर्याच्या प्रेग्नन्सीचं सत्य नंदिनीसमोर आणायचं ह्याचा विचार करत असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो पार्थ असतो तो आणि काव्या दोघंजणं सोनोग्राफी करून आता इकडे हॉस्पिटलच्या बाहेर आलेले असतात. आता ते दोघंजणं चाललेले असताना आता दोघंही जणं टेन्शनमध्ये असतात. काव्या ही ऑलरेडी खूप जास्त टेन्शनमध्ये असते आणि आता पार्थ तिला म्हणत असतो की शेवटी जी भीती होती तेच झालं, जे नको घडायला होतं तेच घडलं. त्यावेळी आता काव्या रडत असते आणि पार्थ आता तिथे तिला आणखीन रागवतो. त्यावेळी काव्या म्हणते, पार्थ असं काय करताय? माझ्यावर ओरडू नका ना, ऑलरेडी मी घाबरली आहे ना, प्लीज. त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो, काव्या 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 खरंच सॉरी, मी तुमच्यावरती रागवायला नको होतं, पण मी तरी काय करू काव्या, शेवटी ज्याची भीती होती तेच झालं ना. आता आपण घरी काय सांगायचं? घरी आई बाबा आपली वाटच बघत असतील. अहो आईना खूप इंटरेस्ट असतो ह्या सर्व गोष्टीत, असं काव्या म्हणते. पार्थ म्हणतो, चला घरी, काय करायचं ते घरीच बघू. आणि मग दोघं नवरा बायको ताबडतोब घरी निघून येतात. आता घरी आल्याच्यानंतर खरोखरच मानिनीला खूप इंटरेस्ट असतो ना सुनांच्या सोनोग्राफी वगैरेमध्ये. मग आता लगेचच मानिनी विचारते, काय रे, कशी झाली काव्याची सोनोग्राफी?
काय म्हणाले डॉक्टर? बाळ व्यवस्थित आहे ना? काव्या तू बरी आहेस ना? काय झालं? अरे बोला ना काहीतरी. काव्या ही पार्थकडे बघत असते, पार्थ हा काव्याकडे बघत असतो. दोघं नवरा बायको एकदम शांतच असते. त्यावेळी मग आता वसुहत्या विचारते, काय झालं? तिकडे सगळं व्यवस्थित झालं ना? त्याबरोबर मग जीवा म्हणू लागतो, अरे बाबांनो बोला ना पटापट, काय झालंय ते? त्यावेळी मग मात्र मानिनी काकूसुद्धा म्हणतात, अरे बोला काय झालं? त्यावेळी मग आता पार्थ आणि काव्या गप्पच राहतात. वसुहत्या म्हणते, अरे बोला, बाळ व्यवस्थित आहे ना? की बाळाला काही? त्याबरोबर लगेचच इकडे विक्रम काका म्हणतात, वसुताई काय बोलतेस तू? हे जरा गप्प बसशील का प्लीज, तू काहीच बोलू नकोस. वसुहत्या म्हणते, अरे मी सहजच आपल्या काळजीपोटी. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, तू काळजी करूच नकोस, शांत बस थोडा वेळ. मग ते वसुहत्याला गप्प बसायला लावतात. वसुहत्या गप्प बसते. त्याबरोबर मग विक्रम काका आणि घरातले सगळेच काव्याला विचारू लागतात की बाळ व्यवस्थित आहे ना, बाळाला काही? त्यावेळी मग मात्र आता काव्या फक्त पार्थकडे बघते. तर आता सगळे म्हणतात, हे बघा, जे असेल ते पटपट बोला, आम्हाला सांगा तरी. त्याबरोबर मग इकडे लगेचच रम्या ही वसूला म्हणते, तू जरा शांत हो ना आई. त्याबरोबर पार्थ म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत. आता हे ऐकून मग खरं तर रम्या आणि वसुहत्याला खूप आनंद होतो. तर नंदिनी म्हणते, काय काव्या, तू ये इथे ये, शांत हो, हे बघ शांतपणे बस बरं इथे. मग नंदिनी काव्याला रिलॅक्स करू लागते. नंदिनी म्हणते, काव्या अगं ठीक आहे, काळजी करू नकोस, तू शांत राहा बरं, आणि सांग आम्हाला काय म्हणाले नक्की डॉक्टर? काय झालं आहे? बोल ना, कोणी तपासलं तुला? काय म्हणालेत ते? काव्या अगं बोल ना, तू बोलणारच नाहीस तर कळणार कसं आम्हाला? बोल, काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? त्यावेळी मग आता लगेचच इकडे काव्या ही म्हणत असते, डॉक्टर म्हणाले की प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यावेळी मग पार्थ आता शांतच उभा असतो. मग पार्थला सगळे विचारतात की पार्थ, मग ह्या सगळ्यात पर्याय काय आहे? काय करावं लागेल? त्यावेळी मग डॉक्टरांनी प्रीमॅच्युअर डिलिव्हरी सांगितली असं आता पार्थ म्हणतो. आता प्रीमॅच्युअर डिलिव्हरी ऐकून मग सगळेच म्हणतात प्रीमॅच्युअर. त्यावर पार्थ म्हणतो, हो. मिथुन काका मस्तीत म्हणतात, अरे वा, चांगलं आहे की. ह्याचा अर्थ आपण असाच समजायचा की बाळाला आजी आजोबांना भेटण्याची खूप घाई लागली, असू द्या. त्याबरोबर लगेचच इकडे पार्थ म्हणत असतो, नाही काका, हा विषय मस्करीवर नेण्यासारखा नाही आहे, आपल्याला सिरियसली विचार करावा लागणार आहे. त्यावेळी वसुहत्यासुद्धा म्हणते, मिथून. त्याबरोबर मिथुन काका म्हणतात, अरे पण एवढं काळजीचं काही कारण? त्याबरोबर मग लगेचच विक्रम काका म्हणतात, थांबा सगळ्यांनी, शांत व्हा जरा. म्हणजे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागेल म्हटल्यावर फार काही टेन्शनचं नाही आहे ना? की खूप काही टेन्शनचं घडलं आहे? हे बघा, जे असेल ते पटापट बोला रे तुम्ही दोघं, स्पष्ट बोला. त्यावेळी मग आता पार्थ हा म्हणत असतो, डॉक्टरांनी तर सांगितलं प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागेल असं. आता त्याबरोबर मग मात्र इकडे मिथुन काका म्हणतात, आता काय पार्थ, हे बघ, आता आपण किंतु परंतु मनात जे असेल ते सगळं सांगून टाक, मनात काहीच ठेवू नकोस. उगाच पुढे जाऊन काहीच कॉम्प्लिकेशन व्हायला नको आहेत आपल्याला. जे काही असेल ते आत्ताच खरं खरं बोलून टाका, म्हणजे पुढे जाऊन गोष्टी सोप्या होऊन जातील. बोला. त्यावेळी मग इकडे मिथुन काकासुद्धा म्हणतो की हो रे मुलानं, हो, जे असेल ते बोला, काहीच काळजी करू नका. त्यावेळी मग आता इकडे लगेचच सगळेच काव्याला बोलत असतात की नेमकं असं का झालं? वसुहत्या म्हणते की ही सतत काव्या धावपळ करत असते ना, त्यामुळे हे असं झालं असेल. काव्या अगं एवढी धावपळ सतत करत असतेस, त्याचाच तुझ्या बाळाला त्रास झाला आहे. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणू लागते, वसुहत्या अहो जरा शांत बसताय का तुम्ही? उगाच काहीही बोलू नका. आणि एवढं ना काहीही झालेलं नाही आहे, फक्त प्रीमॅच्युअर डिलिव्हरी सांगितली आहे ते पण डॉक्टरने, होईलच असं काही नाही.
आपण सगळ्यांनी जरा व्यवस्थित शांत काळजी घेतली ना तिची, की सगळं छान होऊ शकतं, सगळं व्यवस्थित होऊ शकतं. त्याबरोबर मानिनी काकू इकडे भडकतात. मानिनी काकू म्हणत असतात, अरे तुम्हा मुलांचं नेमकं काय चाललंय काय रे, तुम्ही काय समजता स्वतःला? नाही म्हणजे सगळं तुम्ही तुमच्या हिशोबानेच करता ना. अरे पण आई वडिलांना सुद्धा थोडं इन्व्हॉल्व करून घ्या ना तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये. मी बघते ना, हल्ली वाचते सगळीकडे, आई वडिलांना सुद्धा आता सोनोग्राफीच्या ठिकाणी घेतात म्हणे डॉक्टर. मग जर आई वडिलांना घेतात तर तुम्ही लोक आम्हाला का घेऊन जात नाही रे? का वागता बरं असं? हां, अरे तुम्ही तुमच्या गोष्टींमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करून घेत जा ना. माझ्या 2 सुना प्रेग्नंट आहेत, पण मला मात्र त्यांच्याबद्दल काही माहीत नाही आहे. ना मला त्यांचं पथ्य पाणी माहिती आहे, ना मला त्यांच्या मेडिसिन्स माहिती आहेत, काही माहीत नाही आहे. मला तर असं वाटतं ना की माझ्या हातात डायरेक्ट बाळा आली ना की तीच येतील, बाकी तर मला काही माहीत नसतंच ना. त्याबरोबर मग विक्रम काका मालिनी काकूंना शांत करत म्हणतात, मानिनी ही वेळ आहे का हे सगळं बोलण्याची, शांत हो बरं. मग मानिनी काकू म्हणतात, अहो मग काय करू, कधी बोलू मी या मुलांना, मला कळतच नाही ना यांचं काही. मग बोलायला तर हवंच ना मी. त्याबरोबर मग लगेचच विक्रम काका हे मानिनी काकूंना शांत करतात आणि त्याच्यानंतर मग आता बाकी पुढे डॉक्टर काय म्हणाले सांगा आता पटापट, असं विक्रम काका म्हणू लागतात. मग आता घरात ती लोक सांगू लागतात की बाकी काही नाही बोललेले. त्याबरोबर मग आता मानिनी काकू म्हणतात, पण काव्या मी तुला नेहमी म्हणते हा, तुला काळजी घ्यावी लागेल आता, तशीच तुला खरोखर काळजी घ्यावीच लागेल आता, कळतंय ना तुला? त्याबरोबर मग आता काव्या होकार देते. त्याबरोबर मग विक्रम काकाही म्हणतात, काळजी करूच नका, आपण आपल्याला शक्य असेल ते सगळं करू, आपल्याला खरंच काळजीची गरज नाही पडणार पुढे जाऊन, असं सगळं आपण व्यवस्थित आत्तापासूनच करू, शांत राहा तुम्ही दोघंही जण. त्याबरोबर मग रम्या म्हणते, नाही पण म्हणजे 2 गोष्टी एकत्र कशा होणार ना, म्हणजे सतत जर काव्य अशी बाहेर जात राहिली तर कसं चालेल. त्याबरोबर मग पार्थच्या तोंडूनही पटकन जातं, त्यांना बेडरेस सांगितलेच आहे. त्यावेळी मग आता बेडरेस म्हटल्याबरोबर लगेचच काव्या पार्थला खुणवत असते की कशाला सांगताय हे, नका बोलू. ते पण पार्थच्या तोंडातून तर गेलेलंच असतं. तशी रम्या हे शब्द पकडते आणि म्हणते, उलट बरंच झालं, त्या बहाण्याने काव्याचा आराम होईल. काव्या आता घराबाहेर पडू नकोस, घरी राहायची तयारी ठेव. त्याबरोबर काव्य चिडते आणि म्हणते, ए रम्या तू गप्प बस हा, आणि तू काहीच बोलू नकोस, माझं काय करायचं ना ते मी बघून घेईन, कळलं ना? उगाचच्या उगाच मध्ये मध्ये तू तोंड घालू नकोस, मी काही घरी बरे बसणार नाही आहे. त्यावेळी वसुहत्या म्हणते, अगं ती तुझ्याच काळजीपोटी बोलतेस ना, मग तिला कशाला ओरडतेस? त्यावर काव्या म्हणते की तुम्ही कोणी माझी काळजी करू नका दोघींपैकी, कळलं ना? आणि राहिला प्रश्न मी माझ्या बाळाचं आणि माझ्या कामाचं बघणं, तर मी दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित मॅनेज करू शकते, मी माझं बाळ आणि माझं करिअर दोन्ही बघेन. त्याबरोबर नंदिनीसुद्धा म्हणते की हो, काव्या सगळं व्यवस्थित करेल, मला खात्री आहे काव्यावर. त्याबरोबर रम्या म्हणते, अरे हो व्यवस्थित करेल ना, पण विचार करा ना, एकाच भांड्यात आमटी आणि खीर 2 गोष्टी कशा काय मावणार नाही का? त्याबरोबर लगेचच आता इकडे नंदिनी म्हणते, रम्या काय बोलतेस, कसलं उदाहरण देतेस, जरा विचार करून बोलशील का गं तू? त्याबरोबर रम्या म्हणते, ओके 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 ठीक आहे, माझं उदाहरण चुकलं असेल, आय अग्री विथ इट की माझं एक्झाम्पल चुकलं आहे, पण म्हणून त्याचा अर्थ असा तर होत नाही ना की मी जे बोलते ते चुकीचं आहे. हे बघ आता काव्याला एक गोष्ट निवडावी लागेलच ना, एक चांगली आयएस आणि एक चांगली आई, दोन्ही गोष्टी सोबत कशा होणार ना, असं म्हणायचं होतं मला फक्त बास. आणि म्हणून मी हे एक्झाम्पल दिले, त्या 2 गोष्टींपैकी एक काहीतरी काव्याला निवडावं लागेलच. त्यावेळी मग आता लगेचच नंदिनी म्हणते, माझी खात्री आहे काव्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित करेल. त्यावेळी सगळेच म्हणतात की हो. त्यावर पार्थ म्हणतो, नाही हो, पण त्याबरोबर मानिनी काकू म्हणतात, ह्या सगळ्यात काव्याला खूप जास्त काळजीसुद्धा घ्यावी लागणार आहे. नाही बोलणं सोपं आहे, पण करणं तितकंसं सोपं नाही आहेत ना सर्व गोष्टी, त्यासाठी आपल्याला काळजी घ्यावीच लागते सगळं व्यवस्थित व्हायला. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे मिथून काकासुद्धा म्हणतो, हो हे अगदी बरोबर बोलतायत हां वहिनी, काळजी ही घ्यावीच लागते. त्याबरोबर मग इकडे लगेचच आता वसुहत्या आणि रम्या एकमेकीकडे बघतात आणि मग वसुहत्या म्हणते, मानिनी मला काय वाटतं माहिती आहे का, तू ना ह्यांच्या डॉक्टरशी आर्याशीच का बोलत नाहीस ग एकदा? नाही म्हणजे आर्याबरोबर बोलल्यावर तुला सर्व गोष्टी कशा क्लिअर होतील,
तसंही आर्या ही यांची बहीणच आहे, त्यामुळे तू आर्याबरोबर बोलणं काही चुकीचं वगैरे पण होणार नाही ना. तू एक काम कर, तू आर्याला ना आपल्या घरीच बोलवून घे आणि घरी बोलवूनच तू तिला विचार ना की काय कसं करता येईल काय नाही म्हणून. मग आर्याने तुला सगळं समजावलं की कसं टेन्शन उरणार नाही ना. त्याबरोबर मग आता मात्र काव्य चिडते आणि म्हणते, 1 मिनिट, तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये वसुहत्या पडण्याची ना काहीही गरज नाही आहे आणि शांत राहा जरा तुम्ही. बाळ व्यवस्थित आहे, फक्त प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचं कंडिशन डॉक्टरने सांगितले, तसं काही होणार नाही आहे ना. मला काही होणार आहे ना, मी माझ्या बाळाला काही होऊ देणार आहे. कळलं तुम्हाला? उगाचच्या उगाच ना तुम्हाला ही एवढी जास्त काळजी करण्याची काही गरज नाही आहे. त्यावेळी मग मात्र इकडे मानिनी काकूंना कळतच नाही की काव्य काय बोलते. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात की तू कशाला वसुताई त्या दोघांच्या मध्ये पडते. ते नवरा बायको बघून घेतील ना, त्यांनी काहीतरी डिसिजन घेतला असेल ना, ते दोघं बघतील ना त्यांच्या हिशोबाने. त्यावर मग मानिनी काकू म्हणतात, अहो काय बघतील त्यांच्या हिशोबाने, बघतील त्यांच्या हिशोबाने लावलंय तुम्ही. काय बघणार आहेत, मुलं आहेत ना ती आपली. मग आपल्याला बघायला नको का, त्यांच्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायला नको का. ते काही नाही, वसुताई जे म्हणतायत ना ते मला पटतंय आणि आपण तेच करूया. आर्या, काव्या, तू आर्याला घरीच बोलवून घे. तसंही खरोखर आर्या तुमची बहीणसुद्धा आहेच की, त्यामुळे ती आपल्या घरी आल्याने काय प्रॉब्लेम होणार आहे. तू आर्याला घरी बोलवून घे. आर्याबरोबर मला बोलायचंच आहे. तिला एकदा तुझं पथ्य पाणी वगैरे मी सगळं विचारेन, मगच मला बरं वाटेल. त्याबरोबर मग आता लगेचच पुढे काव्या ही म्हणू लागते, आई अहो पण. त्यावर वसुहत्या म्हणते, वा वा, चांगला उत्तम निर्णय घेतला आहेस तू मानिनी. मी सुद्धा तुझ्याबरोबर तिथे थांबेन, म्हणजे मला सुद्धा यांच्या पथ्या वगैरे बद्दल सगळं समजेल. मग मी सुद्धा तुझी मदत करेन काय. त्याबरोबर आता इकडे रम्याला तर हे सगळं बघून खूप आनंद झालेला असतो, कारण आता जीवाचं गुपित सगळ्यांच्या समोर जे येणार असतं. मग रम्या खुश असते. तर तोपर्यंत इकडे जीवाला आणि नंदिनीला मात्र टेन्शन आलेलं असतं की आता काय होणार, कसं होणार, काय होईल, कसं काय. जर म्हणजे आर्या घरी आली तर ऑफकोर्स तिची प्रेग्नन्सी सगळ्यांना कळूही शकते. मग काय करायचं हा प्रश्न आता त्या दोघा नवरा बायकोंसमोर असतो. त्यानंतर आता मुद्दामून जेव्हा आर्या येते तेव्हा रम्या तिला पपई खाण्यासाठी घेऊन येते आणि म्हणते, हे घे तू हे खा. त्यावर आर्या म्हणते, नाही नको, मला हे फळ नको आहे. त्यावर लगेचच आता घरचे तिला विचारतात, म्हणजेच रम्या तिला विचारते का आवडत नाही म्हणून की प्रेग्नंट आहेस म्हणून. त्यावर आर्या गप्प बसते. तर नंदिनी म्हणते, वसुहत्या हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबरोबर आता वसुहत्या म्हणते, कोण आहे तो मुलगा. त्यावर नंदिनी म्हणते, वसुहत्या. त्यावर लगेचच वसुहत्या म्हणते, अगं विचारलं मी तर काय झालं. तसंही आर्या ही तुमची बहीणच आहे ना, मग तुमच्या बहिणीला मी विचारायला काय हरकत आहे. काय ग आर्या, कोण आहे तो मुलगा, सांग तरी आम्हाला पण. आर्या, आर्या कोण आहे, कोण तो मुलगा. त्यावर जीवा म्हणतो, मी सांग.